श्री स्वामी समर्थ. चौथ्या अध्यायात आपण पाहिले की स्वामींनी गरीब बसाप्पावर कशा प्रकारे कृपा केली. स्वामींचे प्रेम हे श्रीमंतीवर नाही तर शुद्ध भक्तिभाव यांवर असते. आजच्या 5व्या अध्यायात आपण पाहणार आहोत स्वामींचे सोलापूरला झालेले आगमन. मंगळवेढा सोडल्यानंतर स्वामी सोलापूरच्या दिशेने निघाले आणि तेथे त्यांनी एका भक्ताच्या आयुष्यात कसा बदल केला हे आपण आजच्या अध्यायात पाहणार आहोत. स्वामी मंगळवेढ्याहून सोलापूरला आले. तिथे मल्हारराव नावाचे एक भक्त होते. मल्हारराव हे धार्मिक वृत्तीचे होते, पण त्यांच्या मनात संभ्रम होता. स्वामी जेव्हा त्यांच्याकडे आले तेव्हा स्वामींचे रूप एखाद्या साध्या माणसासारखेच होते, पण मल्हाररावांनी त्यांच्या डोळ्यातील तेज ओळखले. स्वामी एका बागेत बसले होते. मल्हाररावांनी त्यांना नमस्कार केला व विनंती केली की महाराज, माझ्या घरी चला. स्वामींनी त्यांच्या भक्तीचा स्वीकार केला. या अध्यायात असे वर्णन केले आहे की स्वामी जेव्हा सोलापूरला आले तेव्हा जणू संपूर्ण शहरात एक प्रकारच्या चैतन्याची लाट उमटली होती. सोलापूरमध्ये असताना स्वामींनी अनेक अघटित अशा लीला केल्या. लोक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करू लागले. या अध्यायात स्वामींनी एक मोलाचा संदेश दिला आहे. माणसाला त्याच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. एका प्रसंगात स्वामींनी दाखवून दिले की बाह्य उपचार किंवा पूजा अर्चा करण्यापेक्षा अंतर्मन हे शुद्ध व पवित्र असणे जास्त महत्त्वाचे आहे. मल्हाररावांच्या घरी राहून स्वामींनी त्यांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. सोलापूरची ती भूमी स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झाली होती, पण स्वामीचे मन मात्र अक्कलकोटच्या ओढीने व्याकुळ झाले होते, कारण तेथे सोळाप्पा त्यांची वाट पाहत होता. 5व्या अध्यायाचे सार हेच आहे की जेव्हा आपण देवाला मनोभावे शरण जातो तेव्हा देव स्वतः आपल्या घरी चालत येतो. मल्हाररावांनी स्वामींना ओळखले व त्यांचे आयुष्य धन्य झाले. आपल्यालाही आपल्या जीवनातील स्वामींना ओळखण्यासाठी अशाच प्रकारचे भक्तिमय डोळे हवे आहेत. हा होता अध्याय 5वा. स्वामींचा हा प्रवास आता एक महत्त्वाच्या वळणावर येत आहे. पुढच्या भागात म्हणजेच अध्याय 6मध्ये आपण पाहणार आहोत स्वामींचे अक्कलकोटामध्ये झालेले ऐतिहासिक आगमन. स्वामी अक्कलकोटला कसे पोहोचले व तिथे त्यांची पहिली भेट कोणाशी झाली, तेव्हा पुढचा अध्याय चुकवू नका. हा प्रवास असाच अखंड सुरू राहील. श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.